जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपण 5वी अध्यायाची गोष्ट आपण ऐकणार आहोत. मृगराजाची गोष्टीचं नाव आहे मृगराजाची कथा. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे सर्व देव आणि ती तीर्थ गायींच्या अंगात असल्यामुळे गाय हा प्राणी अतिपवित्र बनला. पौलव्य ऋषीने शांत होऊन गायीची पूजा केली आणि आपल्या आश्रमात त्याने नंतर अनेक गायी पाळल्या. ज्ञानी ऋषींच्या रागापुढे देवांचेही काहीच चालत नाही. मग मानवाची काय कथा? गोदान करण्यात घडलेल्या अपराधामुळे आणि ब्राह्मणाच्या रागामुळे पूर्वी मृग नावाच्या एका राजाला शिक्षा भोगावी लागली. ती कथा आपण आता बघूया. पूर्वी मृग नावाच्या राजाने अधिक मासात एक गाय ब्राह्मणाला दान दिली. ती गाय त्या ब्राह्मणाच्या घरातून रात्री निष्ठून परत मृगराजाच्या गोशाळेत आली आणि राजाला काही माहितीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्या राजाने तीच गाय परत एका दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली आणि तो जो पहिला ब्राह्मण होता त्याने बघितलं आपल्या गोशाळेमध्ये की राजाने गाय दिलेली नाही आहे, म्हणून तो शोध करायला आला. तर हा दुसरा ज्या ब्राह्मणाला दान दिला तो ब्राह्मण ती गाय घेऊन जात होता आणि मग यांनी बघितलं आणि याने त्या ब्राह्मणाला थांबवलं आणि त्याला सांगितलं, ए चोरा, माझी गाय कुठे घेऊन चालला आहे? ही माझी गाय आहे, राजाने मला दान दिली. तो दुसरा ब्राह्मण म्हणतो, नाही ही तर मला आताच राजाने दान दिली, मी तुझी कशाला नेऊ? ही मला राजाने दान दिली. बघा, एकच गाय पण 2 ब्राह्मणाला देण्यात आली चुकून. याच्यात राजाची काहीच चुकी नव्हती. राजाला काही लक्षात आलं नाही की ही आपण आदल्या दिवशी गोदान केलं आणि आता परत आपण करतोय. पण ती वापस आल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. मृगराजाने आपल्या हातून न कळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल दोन्ही ब्राह्मणाजवळ क्षमा मागितली. पण ते दोघेही मृगराजावर खूपच रागावले. प्रत्येकजण म्हणाला, हीच गाय माझी आहे. त्याचे भांडण काही आवरेना. राजा म्हणाला, ही गाय आता फक्त एक जणानेच घ्यावी. दुसऱ्याला मी दुसऱ्या 2 गायी देतो अथवा तिच्या मोबदल्यात भरपूर द्रव्य देतो. पण काही केल्या ते दोघेही ऐकतच नव्हते. ते हट्टालाच पेटले. शेवटी पहिल्या ब्राह्मणाने अडदांडपणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात सर्वांसमक्ष चांगलाच चोप दिला आणि तो ती गाय घेऊन घरी गेला. दुसऱ्या ब्राह्मणाने विवळत राजाला शाप दिला. पुढे कालांतराने मृगराजा मरण पावला. यमराजाने त्याला सरड्याचे रूप देऊन अरण्यातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तेथे तो सरडा दुःख भोगीत राहिला. श्रीकृष्णाने साम, प्रद्युम्न वगैरे मुले एके दिवशी खेळत त्या विहिरीजवळ आली आणि त्यांनी विहिरीतील तो भला मोठा सरडा तडफडत असलेला पाहिला. त्यांना त्याची दया आली. त्यांनी सरड्याला वर काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना ते जमेना. मग स्वतः श्रीकृष्ण तेथे आले. श्रीकृष्णाने त्या सरड्याला वर काढले. तोच काय नवल, त्या सरड्याचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले. तो दिव्य पुरुष म्हणाला, श्रीकृष्णा, तुम्ही आज माझा हा उद्धार केलात. मृगराजा पूर्वजन्मात गोदानात चुकून ब्राह्मणाचा राग मी ओढवून घेतला, त्यामुळे सरडा होऊन येथे पडलो होतो. आता मी सुखाने स्वर्गात जातो. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, असे आहे महात्म्य या गोदानाचे. ब्राह्मण, ऋषी, देव यांच्या रागाचा परिणाम म्हणून पौलव्याची आणि मृगराजाची कथा तू ऐकलीस. आता पुढे 6व्या अध्यायात दीपपूजा आणि दीपदान याची माहिती तसेच एक कथाही तुला मी सांगतो. आता ती पुढची गोष्ट आपण पुढच्या गोष्टीमध्ये बघूया. जय श्री कृष्ण.